मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांचा कायमचा बंदोबस्त करण्याचा विचार केलेला दिसतो. कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे की संजय राऊत जे रोज सकाळी उठून 10-9:30च्या आसपास जी मुलाखत किंवा जी पत्रकार परिषद देतात ते ऐकून माझ्या कानात सुद्धा दुखायला लागलेलं आहे. कारण एकतर ते सगळे पत्रकार रोज सकाळी संजय राऊतांचं भाषण ऐकायला जातात. त्या पत्रकार परिषदेत सुद्धा काही नवीन संजय राऊत बोलत नाहीत. रोज ज्या शिव्या नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेने द्यायचे असतात त्याच नवनवीन प्रकारे काहीतरी नवीन शिवा हे लोक देत असतात. आणि मग तीच शिवी, तीच हेडलाईन हे दिवसभर चालवतं. आणि मला तर कधी कधी असं वाटायला लागलंय की या महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी दिलेल्या वक्तव्यांपेक्षा संजय राऊत काय म्हणाले हे वक्तव्य जास्त महत्त्वाचं झालंय. आणि त्यावर इतर पक्षातल्या सगळ्याच नेत्यांना पत्रकार लोक हे प्रश्न विचारत फिरतात. आणि मग त्यांनी जे उत्तर दिलं त्याची हेडलाईन छापतात. पुढच्या दिवशी पेपरामध्ये तीच फ्रंट पेजवर बातमी म्हणून छापून येते. त्यामुळे संजय राऊत जरी अर्ध्या तासासाठी सकाळी पत्रकार परिषद घेण्यासाठी येत असले तरी सुद्धा ते जे म्हणाले ते दिवसभर, आठवडाभर चालत असते. त्यामुळे संजय राऊत यांच्या मुखावर, तोंडावर शेवटची बंदी लावणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला वाटतं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याचं नियोजन करण्याचा एक निर्धार घेतलेला आहे. कारण कोविड काळात जे खिचडी घोटाळा झालेलं होतं, ज्यावर सप्टेंबर 2023ला मुंबई पोलिसांनी FIR दाखल केलेली होती, त्याची एक चार्जशीट फायनली म्हणतोय कोर्टामध्ये फाईल केली गेलेली आहे. जी मुंबई पोलिसांची इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आहे, जी की अशाच प्रकारचे केसेस हँडल करते, म्हणजे फायनान्शियल केसेस, त्या लोकांनी कोर्टामध्ये चार्जशीट फाईल केली आहे. आणि कोविड काळात जे बाहेरून लोक आली आहेत, UP मधून, बिहार मधून, जे मुंबईमध्ये काम करायला वगैरे येतात, त्या लोकांना कोविड काळात एकतर जाण्यासाठी बंदी होती, 2 टाइम खाण्याचं मुश्किल होतं. त्यामुळे त्यांना काहीतरी उदरनिर्वाहासाठी द्यावं म्हणून मुंबई महापालिकेने ही योजना आणलेली होती आणि खिचडी वाटण्याचा निर्णय घेतला गेलेला होता. पण या पूर्ण योजनेत चार्जशीट जी फाईल केली आहे त्यात सांगितलं गेलंय की जवळपास 6.5 कोटी रुपयांचं घोटाळा झालेला आहे. आणि ज्या कंपनीने हा घोटाळा केलाय त्या कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट भेटलं ते संजय राऊत आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांद्वारे भेटलेलं आहे. त्यामुळे चार्जशीटमध्ये एकूण 8 जणांचं नाव मुंबई पोलिसांनी नमूद केलेलं आहे. त्यात प्रमुखतः संजय राऊत, सुजित पाटणकर, सुनील कदम, राजीव साळुंके, संजय माळशीकर, त्यांची 2 मुलं प्रांजळ माळशीकर आणि प्रीतम माळशीकर, पुढे सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तीकर, या 8 जणांचं नाव लिहिलं गेलेलं आहे. आणि यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट जी चार्जशीटमध्ये फाईल केली गेलेली आहे ती अशी की जे 6.5 करोड रुपये गायब झाले ते पर्सनल अकाउंट्समध्ये गेलेले आहेत नेत्यांच्या. आणि ह्याच्यापेक्षा आयरनी म्हणजे सूरज चव्हाण त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले, त्यांनी लगेच म्हणजे वाट न बघता शेत जमीन सुद्धा विकत घेतली. आणि त्यामुळे पोलिसांना अजून जास्त मदत झाली पैसे गेले कुठं हे ट्रॅक करायला. एकतर विचार करा, या नेते हे पैसे खातात आणि पैसे खाऊन सुद्धा या लोकांना धीर नाहीये की कुठे इन्व्हेस्ट करायचं, काय नाही करायचं, लगेच शेत जमीन सुद्धा विकत घेतली. संजय राऊतांच्या खिशात सुद्धा पैसे गेले असणार, त्यामुळे त्यांचं नाव सुद्धा चार्जशीटमध्ये फाईल केलं गेलेलं आहे. आणि यापेक्षा दुर्दैवी गोष्ट म्हणजे पैसे खाणं किंवा घोटाळा झाला ही सगळी वेगळी गोष्ट आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे या भारत देशामध्ये सरकारी जे बाबू आहेत, जे IPS आहेत, IAS आहेत, हे लोक मध्ये योजनांमध्ये पैसे खातच असतात. ही काही नवीन गोष्ट नाही. पण पैसे खाऊन जर तुम्ही क्वालिटी काम म्हणा किंवा नियरेस्ट क्वालिटी काम जरी डिलिव्हर करताय तरी सुद्धा मी मानतो की चला बाबा काम झालं एकदाचं, पैसे खाल्ले ही वेगळी गोष्ट आहे. पण या खिचडी योजनामध्ये जे पॅकेट खिचडीचं एक 300 ग्रामचं असायला पाहिजे होतं, या लोकांनी पैसे तर खाल्लेच पण ते पॅकेट सुद्धा फक्त 100 आणि 200 ग्रॅमचंच होतं. म्हणजे पैसे तर घ्यायचेच पण ज्या गरीब लोकांना खिचडी द्यायची होती त्यांना सुद्धा त्यांच्या वाट्याला पूर्ण खिचडी आली नाही. अर्ध पॅकेट दिलं या लोकांनी 6.5 करोड रुपये खाल्ल्यानंतर. खरं तर मित्रांनो, कधी कधी या खिचडी घोटाळ्यांकडे जेव्हा बघतो ना तेव्हा मनाला फार वेदना होतात. कारण उद्धव ठाकरे, संजय राऊत किंवा यांच्यासोबत असलेले जे जुने शिवसैनिक आहेत, जे आज बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचं नाव घेतात, तेव्हा त्यांना पाहून खरंच मनाला दुःख होतं. कारण तुम्ही विचारधारा सोडली किंवा तुमच्या पक्षाची आयडिओलॉजी तुम्ही बाजू बदलली हे सगळे वेगळी गोष्ट आहे. पण जे गरीब स्थलांतरित लोक होती कोविडच्या काळात, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता, हजारो लोक मरत होती, त्यांना 2 टाइमचं जेवण भेटत नव्हतं आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी तुम्ही ही चांगली योजना काढली. आणि त्या योजनेत सुद्धा तुम्ही स्वतःचे खिशे भरण्याचं काम केलं, तेही कोविड सारख्या काळात.
जर तुम्ही कोविड सारख्या गंभीर परिस्थितीत जर एखादा नेता संजय राऊतांसारखा किंवा त्यांच्या आजूबाजूचे जे 8 जण आहेत ते लोक पैसे खाण्याचा विचार करत असतील तर मला वाटत नाही या भारतात कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला किंमत सुद्धा आहे. कारण नेते तर फक्त आपला किस्सा भरण्यासाठीच राजनीतीमध्ये आहेत. राजकारणात एखादं पद त्यांना भेटलं की माझ्या मते ते लोक पहिलेच विचार करत असतील की वर्षाला किती आपल्याला पैसे खायचे, त्यांचा एक कोटा निर्धारित असेल. विशेष करून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सारख्या लोकांचं त्यांच्यावर तर खरंच मला इतका राग येतोय. खिचडी घोटाळ्याचं नाव जेव्हा ऐकतो ना मी, तेव्हा मला इतर सगळे उद्धव ठाकरेंचे आणि संजय राऊतांचे बाप विसरून फक्त या गोष्टीसाठीच त्यांना शिव्या द्यायच्या वाटतं. कारण तुम्ही जर माणसाच्या जेवणामध्ये सुद्धा जर पैसे खाणार असाल तर याच्यापेक्षा नीच गोष्ट माणुसकी म्हणून दुसरी कोणतीही असूच शकत नाही असू शकत. आणि ज्या कंपनीला या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं, फोर्स वन मल्टी सर्व्हिस कंपनी, याच्यासोबत फॉर्मल डॉक्युमेंटेशन होण्याच्या अगोदर म्हणजे MOU साईन होण्याच्या अगोदरच या कंपनीने एका कॅटरिंगला ऑर्डर सुद्धा देऊन टाकला खिचडीचा. म्हणजे या लोकांनी फॉर्मल मीटिंग होण्याच्या अगोदर, कोणताही पेपर साईन होण्याच्या अगोदरच या कंपनीच्या मालकांना म्हणजे माळशीकर जे वडील आणि पुत्र आहेत या तिघांना ऑलरेडी माहिती होतं की आमच्याच कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट भेटणार आहे, त्यामुळे कॅटरिंगला आम्ही ऑलरेडीच जे ऑर्डर आहे ते देऊन ठेवूया. कारण की ह्याच्यात एक क्लिअर मेसेजिंग आहे, तुमच्या कंपनीला अगोदरच संजय राऊत, सूरज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांमुळे अगोदरच तुमची डील झाली असणार आणि हे निश्चित झालं नसेल की किती पैसे खायचे किंवा कुठल्या कंपनीला, कुठल्या कॅटरिंगला आपल्याला ऑर्डर द्यायचं आहे. हे एकदा फिक्स झालं आणि आलेले पैसे कसं डायव्हर्ट करायचं आहे किंवा कारण ईडी आणि मुंबई पोलिसांच्या नजरेतून जर तुम्हाला पैसे गायब करायचे आहेत आणि आपल्या पर्सनल अकाउंटमध्ये घ्यायचे तर त्यासाठी एक नियोजन हवं आणि ते नियोजन बनवण्यासाठीच माझ्या मते या लोकांना वेळ हवा असेल आणि त्यामुळे या लोकांनी फॉर्मल MOU साईन केलेला नसेल. आणि ज्यावेळी यांची अंडरस्टँडिंग झाली आणि सर्व नियोजन तयार झालं तेव्हा या लोकांनी MOU साईन केलं आणि मग या लोकांनी ते थोडीफार दाखवण्यासाठी लोकांमध्ये खिचडी वाटली आणि मेजॉरिटी पैसे आपल्या खिशात घातले. आता मला असं वाटतं की चार्जशीट फाईल झाली आहे कोर्टात. आता चार्जशीट फाईल झाली आहे त्यामुळे तपासणी तर करावी लागणार आणि कोर्टाला संजय राऊत आणि इतर जी 7 जण आहेत त्यांच्या अटकेचा वॉरंट सुद्धा पोलिसांना काढावा लागेल. त्यामुळे लवकरच संजय राऊत यांच्या नशिबी पुन्हा एकदा तुरुंगात जाण्याचा योग येऊ शकतो असा माझा अंदाज आहे. आता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून किती लवकर या केसमध्ये ॲक्टिव्हिटी दाखवतात किंवा क्रिया दाखवतात हे त्यांच्यावर आहे. कारण त्यांच्या इच्छाशक्ती जर नसेल की संजय राऊतांनी जेलमध्ये जाऊ नये किंवा त्यांनी अशीच पत्रकार परिषद करत राहावी, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि यांच्यावर चिकलफेक करत राहावी तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर या केसमध्ये संजय राऊतांचं नाव आहे आणि त्यांना अटक झाली पाहिजे तर मला वाटते त्यांना लवकरात लवकर अटक करा. आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या कानाला थोडी शांती भेटेल. जरा सकाळ सकाळी न्यूजवाले सुद्धा, आमची मराठी माध्यमं सुद्धा जरा काहीतरी चांगल्या बातम्या आमच्या समोर प्रदर्शित करतील, दाखवतील, काहीतरी कामाच्या न्यूज आमच्या समोर येतील. नाहीतर रोज आम्हाला संजय राऊतांच्या फालतू गोष्टी ऐकण्याची सवय लागली आहे. संध्याकाळ, सकाळ, दुपार 24 तास संजय राऊत, संजय राऊत, संजय राऊत. संजय राऊत जसा या मराठी माध्यमांची ती माळ झाली आहे, रोज त्याच नावाला हे लोक जपत असतात. संजय राऊत यांची TRP आहे ना, सोडणार कसं त्याला. त्यामुळे लवकरात लवकर संजय राऊतांना महिनाभरासाठी का होईना पण अटक करा, तपासणी करा आणि जर शक्य असेल, पुरावे असतील तर या केसमध्ये त्यांना शिक्षा होऊ द्या. मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य तुम्ही सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.